सगळ्यात महत्त्वाचं जिथून आपण सुरू करायला पाहिजे, की ज्यावेळेस आपल्याला काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस इथे ॲडमिशन मिळत नाही आणि तो विद्यार्थी आता विचार करतो, की त्याला बाहेर देशामध्ये कुठेतरी बाहेर शिकायला जायचंय किंवा एम-बी-बी-एससाठी तो दुसरा अल्टरनेटिव्ह शोधतोय. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जिथून आपण सुरुवात केली पाहिजे सर्च करण्यासाठी, तो आहे की आपण देश कोणता निवडावा? कारण की काय होतंय आपल्याकडे अवेलेबल इन्फॉर्मेशन ही आजकाल बरीचशी आहे, जे की माध्यम जसं की इंटरनेटवरती आहे, कन्सल्टन्सीज बऱ्याचशा आहेत. त्यानंतर इन्फॉर्मेशन आपण घेण्यासाठी काहींना विचारू शकतो, जे लोकं तिकडे शिकताय किंवा शिकून आलेले विद्यार्थी जे आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, जे कन्सल्टन्सीज आहेत आपण त्याच्यावरती जास्त भर देऊन किंवा त्यांच्यावर भरोसा करून आपण हा निर्णय घेतो. बट पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, 4-5 गोष्टी आहेत, ज्या आपण जनरली जर विचार केला, तरी जर आपण स्वतः याच्यामध्ये जर विचार करून जर इन्फॉर्मेशन घेतली, तर आपण त्यामध्ये नक्कीच चांगली कंट्री चूज करू शकतो. जसं की सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला पडला पाहिजे, की कंट्री चूज करताना तो जो कोणता देश आहे, तो आपल्या देशासोबत सन्निग्ध आहे का? आपली फ्रेंडशिप आहे का? किंवा आपली इंडियन एम्बसी त्या देशामध्ये आहे का? जेणेकरून उद्या चालून काही जरी अडचण आली, जसं आता अलीकडच्या काळामध्ये कोविडची जी अडचण आली, तर अशा काही अडचण आल्यानंतर तो देश आपल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इव्हॅक्युएट करू शकेल, आपली एम्बसी असेल तर. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तिथे आपली एम्बसी आहे का? तो देश आपला फ्रेंडली नेशन आहे का आपल्यासोबत?